अमरावतीत ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित HTBT कपाशी बियाण्याची तस्करी करणाऱ्यांना बेड्या ठोकल्यात। खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉइंट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅव्हल्समध्ये प्रतिबंधित HTBT या कपाशी बियाण्याची तस्करी होत होती। बियाण्याच्या एकूण 50 पांढरे कट्टे प्रति कट्ट्यात 50 पाकिट प्रमाणे 2500 पाकिटे आणि प्रिंटिंग केलेले 4 कट्टे अंदाजित रक्कम रुपये 25 लाखांचा साठा जप्त केला। विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। 2500 पाकिटांसह 25 लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला। गुजरातच्या अहमदाबादमधून बियाण्यांची तस्करी होत होती, त्या ठिकाणी आता ही कारवाई करण्यात आली। विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली। ट्रॅव्हल्समधून HTBT कपाशी बियाण्याची तस्करी करण्यात येत होती आणि त्यावरती आता धडक कारवाई करण्यात आली। 2500 पाकिटांसह 25 लाखांचा मुद्देमाल हा यावेळी जप्त करण्यात आला। गुजरातच्या अहमदाबादमधून ही बियाणांची तस्करी होत होती। विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून आता ही कारवाई करण्यात आली। अमरावतीमध्ये ही संपूर्ण कारवाई झाली आहे, ज्यामध्ये 2500 पाकिटांसह तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले। छगन, आपण पाहतोय अमरावतीमध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर गुजरातच्या अहमदाबादमधून तस्करी होत होती अशी माहिती मिळाली। काय ताजे अपडेट आहेत? अमरावतीमध्ये ही पहिली कारवाई झालेली नाही आहे। या अगोदर देखील 2 वेळा कृषी विभागाच्या पथकांकडून 2 मोठ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। खरं तर बघितलं तर खरीप हंगाम तोंडावरती आहे आणि या खरीप हंगामाच्या तोंडावरती जर बघितलं तर आज एकंदरीत कृषी विभागाच्या पथकाकडून 25 लाखांचा मुद्देमाल जो बियाण्यांचा होता तो जप्त करण्यात आलेला आहे। खरं हा बघितला तर गुजरातमधील अहमदाबादमधून हा प्रतिबंधित HTBTचे बियाणे अमरावतीमध्ये आलेले होते आणि तपासणी दरम्यान वेलकम पॉइंट चौकामध्ये हा ट्रक थांबवण्यात आला आणि या ठिकाणी विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे। जवळपास यामध्ये जर बघितलं तर 2500 बियाण्यांचे पाकिट जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे आणि या कारवाईमुळे सर्वत्र ज्या पद्धतीने अनधिकृत आणि अप्रमाणित असलेले बियाण्यांचे जे विक्री करणाऱ्यांचे आता धाबे दणाणलेले आहेत। एक पथक तयार करण्यात आलेली आहे कृषी विभागाकडनं आणि या पथक अमरावती जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये फिरत आहेत आणि HTBTचे जे बोगस बियाणे असतील, अप्रमाणित बियाणे असतील त्यांच्यावरती कारवाई करतायत। करण अगदी नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली, त्यामध्ये आम्हाला HTBT प्रतिबंधित बियाणे कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले। अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास 50 ठिके की एका 50 कट्टे, एका कट्ट्यामध्ये जवळपास 50 पाकिटे, याप्रमाणे 2500 पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत। पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण 25 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे।